कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे. आणि 125 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले, अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायव्येला नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्रांच्या समोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का? स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसं काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कशा असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे, दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डूबे डूबे कर मारेंगे. त्याला हिम्मत होते बघा कशी. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तुम्ही जर कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी. पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे. कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे.